बघा सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे. आणि इथं आम्ही झेंडा लावला आहे. मी झेंडा जेव्हा काका लावतो तेव्हा मी गेलो होतो अंगोलीला, आणि तेव्हा तुम्हाला दाखवता आलं नाही. आणि वातावरण बघा दाखवतो तुम्हाला. सर्वप्रथम तुम्हाला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आज जायचं शाळेत, जायचं मराठी शाळेत. आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे शाळेत झेंडा फडकवणार आहेत. हो का. आपल्याच्या त्या शाळेत तिकडे शाळेत पोरं आलेत. आणि आता पोरं येत आहे सर्वजण. त्यासोबत आपण जाणार आहोत मराठी शाळेत. मी एकटा कोण जाणार नाही आहे. तर आता गेल्यावर इकडे दाखवतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, मी हर्ष मांजरेकर स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता मी चाललो आहे 15 ऑगस्टला. तर जाऊया आपण आता. आणि आता आम्ही जातोय, आणि आता आम्ही जातोय मराठी शाळेत. चॉकलेट आणले, बेगिन चॉकलेट आणताना द्यायला. हे बघा सर्व लहान लहान पोरं आहे. आणि आता जातोय आम्ही. बघा सर्व पोरं आलेत. बघा मुंबईहून आले. इथं बघा मुलांची डान्स केले. सर्व पालक आणि अध्यक्ष सर्वजण आले. भरपूर मार्क पडले. म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरे कळकडेवाडी डावलवाडी या ठिकाणी ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व तरुण वर्ग, पालक व महिला भगिनी उपस्थित राहिलात त्याबद्दल शाळेतर्फे आपले हार्दिक आभार. यानंतर आपल्या शाळेतील मुख्य कार्यक्रम म्हणजे ध्वजवंदनाचा हा पार पडेल. सुरुवातीला सर्व विद्यार्थी आणि पालक यांना विनंती आहे की ज्यावेळेस राष्ट्रध्वज को सलामी देंगे सलामी दो असं म्हणल्यानंतर सर्वांनी अशी सलामी द्यायची आहे. आणि हात नीचे म्हणल्यानंतर हात खाली करून नंतर सगळे राष्ट्रगीत होईल. तुम्ही येऊ नका आता. झेंडा चढून जावा. ह्या लवकर ध्वज फडकवून झाला. आता मुलं एका रांगेत जातात आत. आता मुलं खूप कमी राहिले आहेत. मला आत गेल्यावर दाखवतो मी. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता इथे कवायत करतात आहेत. दाखवतो तुम्हाला.
व्यवस्थित करायचं. चालू केली तिकडे कोण आहे? शेवटला कोण आहे? जरा पुढे जाऊ पुढे जरा सर्वांना दिसतंय? पुढे जरा इकडे हो पुढे अजून प्रेट विश्राम. प्रेट सावधान. एक साथ 1 से 5 खड़े प्रकार ताल से शुरू करेंगे. शुरू कर. वंदनीय गोष्टीवर आणि मित्रांनी आज तुम्हाला 15 ते काही सुचवणार आहे ते तुमच्या एका जबाबदारी माझी भाषणात सुरुवात करतो. आज 15 ऑगस्ट 2024 आपला स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण दिले. त्यांच्या देशामुळे आज आपण मुक्तपणे जगत आहोत. आपण लहान आहोत पण देशासाठी मोठे काम करू शकतो. चांगले शिकू, स्वच्छता ठेवू, झाडे लावू, सर्वांचा आदर करू आणि चांगले नागरिक बनू. आपण देशाचा मान राखला पाहिजे. भारत आपला आहे, आपण भारताचे आहोत. चला आज आपण सर्वजण एक संकल्प करू, आपला भारत स्वच्छ आणि महान बनवू. एवढं बोलून माझ्या धन्यवाद. यानंतर इयत्ता 4. My name is Sarah Sujeeva. अध्यक्ष महाशय जयगुरुजी आणि ते बसले बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काय 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत शिकते नाही का अशी मी आशा बाळगतो. मी माझ्यापासून सुरुवात करतो. आज 15 ऑगस्ट 2026 आपला स्वातंत्र्य दिन आहे. हा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण दिले. त्यांच्या त्याच्यामुळे आपण आज मुक्तपणे जगत आहोत. आपण लहान आहोत पण देशासाठी मोठे काम करू शकतो. चांगले शिकू, स्वच्छता ठेवू, झाडे लावू, सर्वांचा आदर करू आणि चांगले नागरिक बनू. एवढ्या बोलून माझी भाषा शपथ द्यायची. यानंतर अश्विनी. अध्यक्ष महाशय आणि तुला काय 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही साध्य आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट 2026 हा आपला स्वातंत्र्य दिन आहे. या दिवशी आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. अनेक वीरांनी आपले प्राण दिले. आपण त्याचे नेहमी आदर मानले पाहिजे. आपण चांगले विद्यार्थी होऊन स्वच्छता ठेवून सर्वांचा आदर करू, देशाचे नाव मोठे करू. आज आपण सर्व संकल्प करू. देश प्रेम, स्वच्छता आणि प्रामाणिकपणे आपले 3 मित्र बनू. एवढे बोलून मी माझ्या भाषेत यानंतर आमच्या शाळेच्या मुख्यमंत्री प्रसिद्धी. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजींवर गाण्याची बसलेल्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत शिकते नाही का तुम्ही आशा बाळगते. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. तिरंगा हा भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे. तिरंगा पहिला की प्रत्येक
भारतीय 91.66% गुण मिळवून यश संपादन केलेलं आहे ते म्हणजे आणि त्यांचा पूर्ण कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल. प्रणय सुरेश डावल यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांचं सत्कार पुष्पगुच्छ देऊन करायचा आहे. आणि अशाच भेटवस्तू कोणी असते माजी विद्यार्थी असो ग्रामसंपकी कोणी असो शिक्षक वर्ग आहे कोणीही कोणतीही वस्तू जरी आपल्या शाळेसाठी जर देणार असेल तर त्यांनी मला फोन करा किंवा कुठल्या तरी आपल्या वाडी इथं ग्रामस्थ लोक आहेत त्यांना फोन करा शिक्षकांना त्यांना फोन करून जरी सांगितलं तरी चालेल. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे आपले उपाध्यक्ष आणि आजी माजी विद्यार्थी आज 2 दिवस आपल्या इथं रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत इथे येऊन 2 दिवस बाहेर करतायत त्या पताकाला रंगरंगोटी करतात. तरी आजी माजी विद्यार्थ्यांचं आणि मेन मध्ये गोड कौतुक करतो शिक्षकांचं की त्यांच्या सहकार्यामुळे आज आपल्याला सहकार्य आम्हाला लाभावं या शाळेसाठी अशी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आपण ज्या अपेक्षा आमच्याकडून केलेल्या आहेत त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू. तर मित्रांनो 15 ऑगस्ट झालाय आणि आता आम्ही जातोय घरात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.